आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मी तुम्हाला औषध लिहून देतो. आज चला. ओके. देवा, श्रावणीची अवस्था बघतोयस ना तू. अंगावर काटा उभा राहतोय माझ्या. त्या पोरीच्या पाठीशी उभा राहा. त्या पोरीच्या पाठीशी उभा राहा देवा. ही ती श्रावणी आहे जिच्यावर माझ्या अक्षयने जीवापाड प्रेम केलं आणि ती अपघातात गेली हे कळल्यावर वेडापिसा झाला होता तो. ती त्याच्या आयुष्यात आता पुन्हा आलीये. परत तिला गमावण्याचं दुःख त्याला देऊ नकोस देवा. कृपा कर, कृपा कर. तसंच माझा श्रेयस आणि आराध्या यांचा संसार सुद्धा आत्ता कुठे सुरू होतोय. त्यांचा संसार सुखाचा होऊ दे. त्यांच्या संसारात वादळ आणू नकोस. जो काही त्रास, जी काही वादळ, जे काही दुःख असेल ना ते मला दे. माझे आता किती दिवस उरलेत रे. मी सगळं सहन करेन, सगळं सहन करेन. पण माझ्या पोरांना सुखी ठेव, सुखरूप ठेव, आनंदात ठेव देवा, आनंदात ठेव. आजी, आजी शांत हो पोरी. रडू नकोस. आजी माफ करा आजी. मला माहिती नाही आजी मी तुमची कशी माफी मागू. माझ्या श्रावणीला न्याय मिळवून देण्यासाठी मी या घरात आले होते. मला सांगा, मी खोटेपणाचा आधार नसता घेतला तर या घरात मी कशी आले असते. मला कसा प्रवेश मिळाला असता. पण आजी, मी खोटी नाहीये. मी खोटी नाही आजी. मी सासूबाईंना पण माझं मानलंय. या घरातल्या सगळ्या माणसांवर मी खरं प्रेम केलंय. कारण मी श्रेयसवर खरं खुरं प्रेम केलंय. या न्याय मिळवून देण्याच्या लढाईत मी माझी सगळी नाती गमावली. मी माझ्या माणसांचा विश्वास, त्यांचं प्रेम सगळं गमावून बसले आजी. माझी सगळी नाती माझ्याकडून हिरावली गेली. पण मी खोटी नाही आजी. मी खोटी नाही. जमलं तर मला माफ करा. मला माफ करा आजी. अवघड परिस्थितीत सापडलोय आपण सगळे. तुला न्याय तर मिळालाच हवा. पण माझं कुटुंब यात होरपळून जाता कामा नये ग. तेवढं मात्र होतं कामा नये. आज ना उद्या गुन्हेगार तर सापडेलच.
तुला न्यायही मिळेल, पण या घरातली माणसं मात्र तुझ्यासाठी तुटतील. असं होतं का मला? असं होतं का मध्ये? असं नाही होतं का? हॅलो, कुठं आहे? अगं आमचं सत्य सगळ्यांसमोर आणण्याची हौस आहे ना तुला, मग एवढं तर सहन करावंच लागणार. सोडून कसं चालेल? तुझ्या बहिणीची काय अवस्था केली आहे पाहिलंच ना? स्वतःच्या तोंडून कबूल करतात सगळं. मग आम्हाला कोणाची भीती आहे? तुला काय वाटलं आम्ही तुला घाबरतो? श्रेयसची बायको आहेस अजून म्हणून तुला वॉर्न करतोय. बस झाला, इनाफ. गुपचूप आमच्या मार्गातून दूर हो, नाहीतर श्रावणीची अवस्था तुझी व्हायला फार वेळ लागणार नाही आणि तुला वाचवायला तर कुणीच येणार नाही. धमकी देताय, पण एक गोष्ट लक्षात ठेव, एक वेळ आम्हाला माराले, पण सत्याचं काय? ते ना मारू शकत ना जाळू शकत. एक ना एक दिवस ते सगळ्यांसमोर येणारच आणि तुमच्या या धमक्यांना मी घाबरत नाही, कळलं? जरा बहिणीला काय वाचवलंस तर किती बोलतेस तू? अगं आम्ही तुला कसं समजावं आम्हाला कळत नाहीये, पण श्रावणीला असं समोर चक्कर येताना पाहिलं ना आणि आय वॉज सो वरीड. काही लागलं तर आम्हाला सांग, ती लवकर रिकवर व्हायला हवी. अगं तुम्ही कशाही वागलात तरी आम्ही आमच्या कर्तव्याला चुकत. श्रेयस तू झोपला नाही बेटा अजून? श्रावणीची विचारपूस करत होतो आम्ही. काही लागलं तर सांग आम्हाला प्लीज. गुड नाईट बेटा. श्रेयस, श्रेयस, क्षणात रंग बदलते ही बाई. इतकी नाटकी आहे ना.